नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना आणि अधिसूचनेचे पत्र त्या ठिकाणी देताना त्यांचे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे वाशी या ठिकाणी मराठा समाजाच्या सभेला आले. त्यांनी संभाषण सुद्धा केलं. परंतु मला आपल्याला आवर्जून सांगायचं, आपण तमाम महाराष्ट्रातले सुज्ञ प्रेक्षक आहात, आपण हे सगळं माध्यमांच्या माध्यमातून पाहत होतात. या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांची देहबोली जी होती ही गंभीर होती, ती उत्साही नव्हती, ती आनंदी नव्हती. आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स असतो नेहमीचा चालण्यात, वागण्यात, बोलण्यात, तो मात्र या ठिकाणी दिसून येत नव्हता. हे आवर्जून मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय. एवढ्या मोठ्या समाजाचा, महाराष्ट्रामध्ये जो कोट्यावधी समाज आहे, जवळपास 5.5-6 कोटी मनोज जरांगे पाटील जे सांगतायत त्या पद्धतीने, आणि तो असायला पाहिजे, कारण तितकी संख्या मराठा समाजाची महाराष्ट्रात आहे. जर एवढ्या मोठ्या मराठा समाजाला जर आपण आरक्षण लागू करतोय, हा आनंद सोहळा होतोय, आणि हे जर आरक्षण लागू झालं तर तमाम मराठा समाज हा आपल्याला हिरो मानेल, अशी भूमिका जर एखाद्या नेत्याची असेल तर तो किती आनंदाने तो निकाल सांगेल, किती आनंदाने ती आश्वासन मी पूर्ण केलेलं सांगेल, किती हसू त्याच्या चेहऱ्यावर असेल, किती टवटवीतपणा असायला पाहिजे होता. तो एकनाथराव शिंदे जे की मुख्यमंत्री आहे त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री नव्हते, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे नव्हते, हे तर खरंच आहे. परंतु ते का नव्हते हा प्रश्न वेगळा. परंतु एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी आनंदी नव्हते, उत्साही नव्हते, हे आपण आवर्जून या ठिकाणी पाहतोय. बाजूला मी व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण पहा, एकनाथराव शिंदे गंभीर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना सुद्धा एकनाथराव शिंदे यांचा चेहरा गंभीर होता, पडलेला होता. ते प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर एक दिसत होतं. समाजाकडे ते बघत होते, हात ते वंदन करत होते, समाजाला अभिवादन करत होते. त्या सुद्धा वेळी एकनाथराव शिंदे हे गंभीरच होते. ज्यावेळी स्टेजवरती जरांगे पाटलांनी भाषण केलं, ते बोलले, अनेक मुद्दे त्या ठिकाणी त्यांनी मांडले, आणि त्यानंतर ज्यावेळेस एकनाथराव शिंदे भाषणाला उभा राहिले, त्यानंतर सुरुवातीला सुद्धा ते गंभीरच होते, पण कालांतरानं टप्प्यानं त्यांच्यामध्ये तो जोश संचारला आणि पुन्हा ते आपल्या पहिल्या मूडमध्ये आले. आणि मग मात्र त्यांनी जोशानं त्या ठिकाणी भाषण केलं आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्याचा शब्द मी दिला होता तो मी आज पूर्ण केलाय, असं ते त्या ठिकाणी बोलले. आणि त्यानंतर मात्र ते कॉन्फिडन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पण पाहिजे तो कॉन्फिडन्स त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. याचा अर्थ असा की मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देऊन त्यांना आरक्षण देणं, यासाठी एकनाथराव शिंदे यांच्यावर सुद्धा मंत्रिमंडळाचा आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा प्रचंड दबाव होता, आहे, हे त्या ठिकाणी सिद्ध होत आहे. कारण एकनाथराव शिंदे हे यापूर्वी सुद्धा बोलले होते. त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, टिकणारं आणि कायद्यात बसणारं मी आरक्षण देतोय, आणि जरांगे पाटील यांनी जी तारीख ठरवली त्या तारखेच्या आत देतोय, असं त्यांनी सांगितलं होतं. याच वेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले होते, आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हात वर केले, आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं हा निर्णय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे आणि तो निश्चितपणे ते देतील, आमचा त्यांना पाठिंबा आहे. म्हणजे आम्ही देऊ असा शब्द त्यांनी वापरला नव्हता. आणि त्यातलेच त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या निर्णयाला तात्काळ विरोध केलेला आहे. त्यामध्ये अजित पवार गटाचे छगनराव भुजबळ यांनी तर विरोध केलाच, पण भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे नारायणराव राणे यांनी सुद्धा स्पष्टपणे त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. म्हणजे दोन्ही पक्ष हे बाजूला राहत आहेत. दोन्ही पक्षाचे नेते एकनाथराव शिंदे यांच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला विरोध करतायत. याचा अर्थ असा की एकनाथराव शिंदे यांच्यावर पक्षांचा, मित्र पक्षांचा आणि सरकारमधल्या प्रतिनिधींचा प्रचंड दबाव आहे की मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. परंतु मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत कोट्यवधीच्या संख्येनं मुंबईच्या वेशीवर धडकला होता नव्हे, तो मुंबईच्या अंगणामध्ये पोहोचला होता. आणि तो जर मुंबईमध्ये पोहोचला असता तर राज्यामध्ये काय स्थिती आणि मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली असती याची कल्पना कोणीही करू शकत नाही. कारण मराठा समाज एवढ्या मोठ्या संख्येने आला होता आणि दीर्घ मुक्कामाच्या व्यवस्थेनं तो स्वतः सगळं नियोजन करून त्या ठिकाणी पोहोचणार होता. अशा वेळेला मुंबईचे हाल, मुंबईची परिस्थिती आणि राज्य सरकारची परिस्थिती गंभीर बनली असती, हे एकनाथराव शिंदे यांना माहित होतं. आणि कदाचित या निर्णयासाठी सरकारमधले प्रतिनिधी आपल्याला साथ देत नाही, ही भूमिका एकनाथराव शिंदेची असावी. आणि म्हणूनच मराठा समाजाचा कोट्यवधीचा हा मोर्चा आंदोलन मुंबईमध्ये पोहोचला असताना सुद्धा एकनाथराव शिंदे हे मात्र त्यांच्या शेतामध्ये काम करतानाचे व्हिडिओ आपण पाहिले. कारण ते मुंबईत न थांबता आपल्या शेतामध्ये निघून गेले होते आणि त्या ठिकाणी ते पीक पाणी करत होते. मित्रांनो, याचा अर्थ असा की जर एक राजकीय विश्लेषक बोलतात, परिस्थिती अशी सांगते आपल्याला की त्यांनी स्वतःचे जे काही पक्ष आहेत, राजकीय पक्ष त्यांच्या सोबतचे आहेत सरकारमध्ये, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी मग एकनाथराव शिंदेंनी कदाचित दबाव निर्माण केला असावा की हे वादळ आलेले,
तुम्हाला काय करायचं, एक तर मी निर्णय घेतोय त्याला पाठिंबा द्या, नाही तर तुम्ही तुमचं वादळ थोपवा, मी चाललो माझ्या शेतात. आपण जे बोलतो का नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, मी माझं चाललो. अगदी तशाच पद्धतीनं जसं या दोन उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदेवर जबाबदारी घेतली होती की ते निर्णय घेतील, आमचं काही नाही, तसंच एकनाथराव शिंदेंनी कदाचित भूमिका घेतली असावी की मराठ्यांचं हे वादळ आले, सुनामी आली, आता तुम्ही तुमचं बघा, थोपवा, मी चाललो शेतामध्ये. नंतर ज्यावेळी परिस्थिती बदलली, सगळं वातावरण लक्षात आलं, त्यानंतर एकनाथराव शिंदे पुन्हा मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर मग त्यांनी दुसऱ्या दिवशी 27 जानेवारीला मनोज जरांगे पाटील आणि तमाम मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि हा निर्णय लागू केला किंवा हा निर्णय जाहीर केला. मित्रांनो, ही सगळी परिस्थिती पाहिली तर हा निर्णय घेताना अजूनही एकनाथराव शिंदे यांच्यावर प्रचंड दबाव आहे आणि यानंतर ज्या हरकती येणार आहेत, मराठा समाजाच्या अधिसूचना जी काढलेली आरक्षणाच्या संदर्भात सरकारनं, त्याच्यावरती या 16 तारखेपर्यंत अनेक हरकती येणार आहेत, अनेक आक्षेप येणार आहेत. या संदर्भात सुद्धा काय निर्णय घ्यायचा हे 16 फेब्रुवारी नंतर ठरेल, 16 दिवसानंतर ठरेल आणि त्यानंतर एकनाथराव शिंदे हे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि डीएस न्यूजचं सुद्धा लक्ष असेल. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं की एकनाथराव शिंदे यांची देहबोली ही त्या ठिकाणी गंभीर होती का? कारण त्यांच्यावर प्रचंड तणाव होता का, जाणवत तुम्हाला होता का? आणि आजही एकनाथराव शिंदे यांच्यावर सरकारमधल्या प्रतिनिधींचा, मंत्र्यांचा आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांचा दबाव आहे का? तुम्हाला काय वाटतं? कारण आम्हाला वाटतं दबाव आहे. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून आणि ती अत्यंत अभ्यासू असते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.